नमस्कार. आपण विभूतींचा अभ्यास करतोय. आज आणखीन 8 विभूती. भगवंताला कुठे कुठे शोधायचं असं अर्जुनाने प्रश्न विचारला आहे आणि भगवंत अर्जुनाला आणि स्वाभाविकच त्या निमित्तानं तुम्हा आम्हाला भगवंत कुठे कुठे आहे याचे पत्ते सांगतो आहे. आज आपण पाहणार आहोत त्यातल्या काही गोष्टी तर आपल्या परिचयाच्या आहेत. जशी पहिलीच विभूती आपल्याला 30वा जो श्लोक आहे त्याच्यात प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलमतामहं मृगाणांच मृगेंद्रोहम वैनते यश्च पक्षिणाम. हा 30वा श्लोक आहे 10व्या अध्यायातल्या. आणि त्यातली जी प्रल्हादश्चास्मि दैत्यानां ही विभूती जी आहे ती खरं तर आपल्या परिचयाची आहे. फक्त परिचयाची असलेली गोष्ट आहे तरी ती पुन्हा पुन्हा या निमित्तानं आठवणं आणि त्याच्यातलं विभूती का भगवंतानी त्याला म्हटलं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. खरं तर हा प्रल्हाद जो आहे तो दैत्यकुळात जन्माला आलेला आहे आणि दैत्यकुळात जन्माला आलेल्या असणाऱ्या प्रल्हादाला पण भगवंतानी आपली स्वतःची विभूती म्हटलं आहे कारण तो भगवत भक्त होता. आता हे सगळं कसं घडलं याच्या कथा लहानपणापासून आपण वाचलेल्या आहे. आज थोडक्यामध्ये का होईना त्या कथेची पुन्हा एकदा उजळणी आणि आता जसं जसं आपलं वाचन आणि आपला अभ्यास वाढतो तसं तसं कथा तीच पण त्या कथेमधलं नेमकं आपल्याला काय घ्यायचं आहे हे थोडं अधिक कळायला लागतं. जसं आपण गमतीनं म्हणतो ना की आपण अगदी 4वी-5वीत असताना पण शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या गोष्टी ऐकल्या त्या. आता अगदी ज्याला महाराजांच्या चरित्रावर काही नाटक तयार करायचं आहे, काही एखादी फिल्म तयार करायची आहे किंवा PhD करायचं आहे तर त्याला पण महाराजांच्या सगळ्या चरित्राचा अभ्यास करावा लागेल. पण तो अभ्यास करताना त्याची ह्या प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याची दृष्टी कशी वेगळी असेल तसं आता आपल्या लक्षात येईल की कथा तीच दैत्यकुळात जन्माला आलेलाच प्रल्हाद पण ती आता भगवंताची विभूती आहे असं जेव्हा आपल्याला पाहायचं आहे तेव्हा आपण त्याच्यात आता बारकाईनं पाहिलं. हा जो प्रल्हाद शब्द आहे पर आल्हाद दुसऱ्याला आनंद देणं, दुसऱ्याला आल्हाद वाटेल असं आपलं कर्म असणं असंच नाव त्या प्रल्हादाचं आहे. पुन्हा आता हा दैत्यकुळातला आहे आणि दैत्यकुळातला असला तरी सुद्धा आता पुराणातली कथा आपल्याला माहिती आहे की कश्यप आणि दिती आदितीचे मुलगे ते देव आणि दितीचे मुलगे ते दैत्य. या कश्यप दितींची मुलं ही दैत्य राक्षस दुष्ट दुर्जन क्रूर असुर असं ज्यांना म्हटलं जातं असे आहे. आता असं जरी असलं तरी ते अत्यंत सामर्थ्यवान आहेत. दुष्टपणा जरी असला दुर्जन जरी असले तरी अत्यंत बलवान आहेत, अत्यंत सामर्थ्यवान आहेत आणि ते ईश्वराची सत्ता मानायला तयार नाही आहेत. आता हे सगळं आपण का बघायचं तर आत्ता आपण असा विचार करायचा की सज्जन आणि दुर्जन असा विचार करताना सुद्धा दुर्जन जे आहे ते बलवान आहेत, सामर्थ्यवान आहेत. फक्त ते सत्य ईश्वर या गोष्टी काही मानत नाही आहे आणि आपलं जे कर्तृत्व आहे आपली जवळ जी काही ताकद आहे शक्ती आहे तीच महत्वाची आहे अशा पद्धतीचा विचार करणारे असं हे दैत्य आहे. पूर्णपणानं भोगवादी आहे. म्हणून या कुळाचा विचार आधी करायचा. आता ईश्वर मानणारे जे आहेत चांगल्या मार्गाने सज्जन मार्गाने जाणारे आहेत, धार्मिक मार्गाने जाणारे आहेत या सगळ्यांना म्हणजे ऋषीमुनी त्या काळामधला असला तर आपण ऋषीमुनी आत्ता म्हणायचं तर सज्जन मंडळी म्हणू अशा लोकांना छळण्यामध्ये त्यांना त्रास देण्यामध्ये त्यांना यातना देण्यामध्ये आनंद मानणारी ही मंडळी असतात. आपण कुणाचा विचार करतोय लक्षात यावं. मग काळ बदलला असला तरी माणसांचं वर्तन काही बदलत नाही. गीतेच्या काळामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की प्रल्हादश्चास्मि दैत्यानां दैत्यकुळामधला प्रल्हाद माझी विभूती आहे त्याचा आपण विचार करतोय. आजही आपल्या असं लक्षात येईल की अशी दुर्जन मंडळी सज्जनांचं जे काही चाललेलं आहे चांगलं काम चाललेलं आहे पण त्यांना छळण्यामध्ये त्यांना त्रास देण्यामध्ये त्यांना तो आनंद वाटतो. असं जे कुळ आहे त्या कुळाचा आपला विचार करायचा. त्या कुळात ह्या प्रल्हादाचा जन्म झाला. मराठी भाषेमध्ये एक चांगली पटकन अर्थ कळेल अशी म्हण आहे भांगेत तुळस. म्हणजे भांग नावाची वनस्पती आहे ते वनस्पतीचं शेत आहे आणि त्याच्यात एखादं तुळशीचं रोप यावं तसं या दैत्य कुळामध्ये या प्रल्हादाचा जन्म झालेला आहे आणि म्हणून ही भगवंत प्रल्हादाला आपली विभूती मानताय. आपण आता पाहणार आहोत की प्रल्हाद ही वृत्ती म्हणून विचार आपल्याला करायचा आहे. दैत्यकुळातल्या या प्रल्हादाचा उल्लेख आहे त्याचा विचार करायचा आहे त्याची गोष्ट ऐकायची आहे त्यांनी काय केलं हे आठवायचं आहे. पण आपण विचार करताना ती जी वृत्ती आहे ती वृत्ती म्हणजे भगवंताची तिथे आठवण करायची आहे आणि त्या वृत्तीने प्रल्हाद ज्या वृत्तीने वागला
त्या वृत्तीने आपण आचरण केलं तर भगवंत कसा धावून येतो, जसा प्रल्हादाला धावून आला, अशा अर्थाने आपण त्या विभूतीचा विचार करायचा आहे. आता हे प्रल्हादाचं चरित्र आहे ना, ते अतिशय प्रेरणादायी आहे. मी म्हटलं की आपल्याला माहिती असली गोष्ट तर ते पुन्हा मी सांगणार आणि पुन्हा तुम्ही ऐकायचे. फक्त ती थोडक्यात असेल की झालं असं की आपण बघा प्रत्येक मंदिराच्या बाहेर जय विजय पाहतो, त्याला द्वारपाल म्हणायचं. तसं या वैकुंठाच्या द्वारात द्वारपाल उभे होते जय विजय. आणि ब्रह्मदेवाचे जे 4 मानसपुत्र सनत कुमार, सनत, सनातन आणि सनंदन, हे 4 मानसपुत्र ब्रह्मदेवाचे हे त्या वैकुंठामध्ये विष्णूला भेटायला आले. खरं तर हे सगळेजण म्हणजे एकतर ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि अत्यंत ब्रह्मज्ञानी, पण यांचा परिचय किंवा यांचं हे एवढं मोठेपण या बिचाऱ्या जय विजयना माहिती नव्हतं. द्वारपाल आहेत ते शेवटी, त्यामुळे कोण आलेलं आहे याची ओळख, याचा परिचय त्यांना नीटपणाने नव्हता. आणि त्यांचं जे काम होतं ते त्यांनी केलं आणि त्यांनी या चौघांना अडवलं. आता आम्हाला कोण अडवणार, कारण ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत, त्यामुळे खरं तर त्यांनी सामान्यपणानं असं की आपला व्यवस्थित परिचय करून द्यायला हवा होता. परंतु आता पुराणातल्या कथा आहेत, आपल्याला त्या काळामध्ये नेमकं काय झालं. पण घडलं असं की या चौघांना त्या द्वारपालांनी अडवलं. द्वारपालांना यांचं मोठेपण माहिती नव्हतं, ते जाणत नव्हते, त्यांनी यांना काही ओळखलं नाही आणि म्हणून त्यांनी त्यांना अडवलं. स्वाभाविकच असं झालं की जय विजयांनी त्या या द्वारपालांना म्हणजे या जय विजयांना या सनत कुमार मंडळी ब्रह्मदेवाच्या मानसपुत्रांनी शाप दिला. शाप काय दिला तर शाप असा दिला की तुम्हाला हिरण्यकश, म्हणजे आता त्यांनी तो राक्षस रूपामध्ये जन्म घ्यावा लागेल असा शाप दिला. आणि त्या शापामुळे हे जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप असे 2 राक्षसांच्या रूपामध्ये या पृथ्वीवर, म्हणजे दुर्जनांच्या रूपामध्ये या पृथ्वीवर आले. आता दुर्जनच ते राक्षस पुत्रच म्हणजे विकृतीच एका अर्थाने. तर अशी विकृती असल्यामुळे जिथे जिथे काही चांगलं आहे, धर्मावर आघात करणं, सज्जनांना त्रास देणं, ईश्वराची सत्ता न मानणं, असं सगळं वर्तन चाललेलं होतं. भगवंतांनी असं केलं, वराह रूप धारण केलं आणि हा जो हिरण्याक्ष आहे त्याला ठार मारला. आता या दुसरा जो हिरण्यकश्यपूरला त्याला राग आला, आपल्या भावाला ठार मारण्याचा राग आला. खरं तर असं आहे की का हिरण्याक्षाला मारलं हे जर हिरण्यकश्यपूने लक्षात घेतलं असतं तर आपण असं वागू नये एवढं त्याला बोध मिळाला असता. पण राक्षस वृत्ती असणाऱ्यांना हे असे बोध वगैरे काही होत नाही. त्यामुळे स्वाभाविकच त्यांनी काय केलं की हा अशा आपल्या भावाला ठार मारलं तर आता याचं आपण काहीतरी हे केलंच पाहिजे. म्हणून यांनी एक उग्र कठोर अशी घोर तपश्चर्या केली. हिरण्यकश्यपूने घोर तपस्या केली आणि ब्रह्मदेवालाच प्रसन्न करून घेतलं. बरं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि एक भयानक वर मागितला. जे काही ब्रह्मदेवाने निर्माण केलंय, सगळं निर्माण ब्रह्मदेवानीच केलंय ना, त्यामुळे ब्रह्मदेवाने जे निर्माण केलंय त्या सगळ्यापासून म्हणजे प्राण्यापासून, माणसापासून, पशुपासून, नागापासून, दिवसा रात्री, शस्त्रांनी अस्त्रांनी, पृथ्वीवर, आकाशात, आत बाहेर, कोणी कुठेही कधीही मला पराभूत करता कामा नाही. तशा दिला देणाऱ्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या, ब्रह्मदेवी तपश्चर्या पण झाली, प्रसन्न पण करून घेतलं आणि प्रसन्न करून घेऊन घडलं असं की वर पण मिळाला. आता ही जरी कथा असली तरी आपण लक्षात घेऊया की आणखीन मग वरचढ होतात ना. आधीच राक्षस आणि त्यात हे सगळं मिळालं हातात. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं, वर दिला आणि हा हिरण्यकश्यपू आता अजिंक्यच ना, वाटलंय तसं वर्तन करायला लागला. विषयासक्त, भोगवादी आणि याला जो पुत्र झाले त्या पुत्रांमधला हा 4था नंबरचा पुत्र म्हणजे प्रल्हाद. पण आता असं झालंय की दैत्यांच्या पोटी म्हणजे या हिरण्यकश्यपूच्या पोटी या प्रल्हाद जन्माला आला असं आपण म्हणतोय. हा भक्त कसा काय झाला ही स्वाभाविकच आपल्याला प्रश्न पडणारी गोष्ट आहे. म्हणजे आता प्रल्हादाचं चरित्र माहिती आहे, त्यामुळे पुढे काय झालं याची काही खरी आवश्यकता नाही सांगायची. पण हे आपल्या मनात येईल की मग असं सगळं आहे तर यांच्यापुढे प्रल्हादाचा जन्म कसा झाला, तर त्याची गोष्ट आपल्याला भागवतामध्ये ऐकायला मिळते. या कथेमधून आपल्याला सत्संग म्हणजे काय, सत्संगाचा परिणाम काय होतो, संस्कारांचा परिणाम काय होतो हे आपल्या लक्षात येईल. घडलं असं की देवादैत्यांच्या या नेहमीच्या भांडणामध्ये, यांच्या युद्धामध्ये, झगड्यामध्ये देवांनी एकदा सगळ्या राक्षसांना तुरुंगात टाकलं. दैत्यांचा पराभव झाला होता, जे काही दैत्य उरले होते त्या सगळ्या त्यांनी कैद करून टाकलं.
त्यामध्ये ही हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू या नावाची तुरुंगात तिला कैद करून टाकण्यात आलं. आता एक स्त्री आणि तुरुंगात आहे. नारद मुनी आले आणि नारद मुनींनी या देवांचा राजा जो इंद्र आहे त्या इंद्राला असं म्हटलं की स्त्री निरपराध आहे, त्या कयाधूला तू कैदेत टाकल्यास की बरोबर नाही आहे, तिला कैदेतून बाहेर काढ. इंद्र म्हणाला कसं शक्य आहे तिला बाहेर काढणं, कारण हिच्या गर्भामध्ये हिरण्यकश्यपूचा अंश आहे, त्यामुळे तिला नाही कैदेतून बाहेर काढता येणार. परंतु नारद असते सगळ्यात त्रिलोकातलं जाणणारे, त्या नारदांनी त्याला सांगितलं की नाही, तुला वाटतंय तसं नाही आहे, हिच्या गर्भामध्ये असणारा हा जो गर्भ आहे तो हरिभक्ताचा आहे, भक्त म्हणून जन्माला येणार आहे, तू काळजीच करू नको. आणि नारदांच्या सांगण्यावरून इंद्राने या कयाधूला कैदेतून मुक्त केलं. ही कयाधू पुढे आता या भगवत भक्ताचा जन्म व्हायचा होता ना, त्यामुळे नारदांच्या आश्रमात राहिलेली आहे. इंद्राने कयाधूला कैदेतून बाहेर काढलं आणि खरं तर इंद्राने नारदांच्या सांगण्यावरून हे सगळं जाणलं तर त्या कयाधूला नमस्कार पण केलाय, कारण ती आता एका हरिभक्ताला जन्म देणार आहे हे नारदांनी इंद्राला सांगितलं म्हणून. आणि कयाधू ही नारदांच्या आश्रमामध्ये आता राहायला आली. नारदांनी कयाधूला भागवत सांगितलंय, भागवत कथा सगळी सांगितली. कयाधूच्या गर्भावर संस्कार उत्तम करतायत आणि भगवत भक्त म्हणून तो जन्माला येणार आहे. बालपणातच त्याच्या नशिबात काय तर जन्माला आल्यावर अगदी लहान वयातच त्याला जन्मदात्या वडिलांच्या विरोधात जावं लागेल. हा अखंड नाम घेणारा आणि हा ईश्वर न मानणारा, कारण मी म्हणजे काय तोच काय तो श्रेष्ठ, बाकी त्याला असं काय वरच मिळालेला होता ना, त्या हिरण्यकश्यपूला कुणाचं काही ऐकायची आवश्यकताच नव्हती. भगवंताचं नाम घेतो म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला छळलं. आता त्या छळण्याच्या कथा काही मी सांगत नाही, पण मला राहत नाही. एक 4 ओळीचा छान श्लोक आहे, त्याच्यामध्ये सगळा भाग येतो. कड्यावरून लोटिता परिण मृत्यू आला मुळी, कड्यावरून लोटलं तरी मृत्यू आला नाही. तसाच स्थित राहिला परम उग्र दावा नळी, अग्नीमध्ये पण स्थिर उभा राहिला. समर्थ नच जाहले किमपि शस्त्र मारावया, म्हणजे कड्यावरून टाकलं तरी झालं नाही, अग्नीचा पण त्याला काही झालं नाही, इतकंच काय कुठल्याही शस्त्राने पण त्या प्रल्हादाला काही झालं नाही. खराच हरिभक्त तो गणित ना कशाच्या भया, जो खरा हरिभक्त आहे त्याला कशाचंही भय वाटत नाही. मी श्लोक अशासाठी सांगितला की मगाशी मी म्हटलं की विभूती म्हणजे केवळ प्रल्हाद असं नाही म्हणायचं आहे आपल्याला, प्रल्हाद हे उदाहरण दिलेलं आहे. तर आपल्याला पाहायचं असं की जो हरिभक्त आहे तिथे भगवंताची विभूती आहे. मी कुठे सापडेल तर जिथे भगवंताचं गायन चालू आहे तिथे मी सापडेल, असं भगवंताने नारदाला सांगितलं आहे. ते इथे आपल्याला कळेल की हा प्रल्हादासाठी भगवान विष्णू नृसिंह रूपात प्रगट झाले आणि हिरण्यकश्यपूला त्यांनी ठार मारलं. आपण दशावतारच्या आरती पण प्रल्हादा कारणे स्तंभी नरहरी गुरुगुर असे, असं आपण प्रल्हादाचा उल्लेख त्या दशावतारामध्ये करतो. त्यामुळे हिरण्यकश्यपूला भगवंताने अशा पद्धतीने स्तंभातून प्रगट होऊन मारलं. तर ही भक्त प्रल्हादी भगवंताची विभूती पहिली आपल्याला या 30व्या श्लोकातली पहिली विभूती आपल्याला सांगितली. सहज पटेल भगवंताला कुठे शोधायचा तर प्रल्हादामध्ये. आता लक्षात आपल्याला येईल की देवासाठी चांगल्या कामासाठी कितीही जरी अन्याय सहन करावा लागला, कितीही जरी त्रास सहन करावा लागला तरी डगमगायचं नाही, हे या प्रल्हादाच्या कथेतून आपल्याला भगवंताला सांगायचं आहे की जो हरिभक्त आहे, ज्याची भगवंतावर श्रद्धा आहे, त्याची प्रल्हाद वृत्ती असली पाहिजे. प्रल्हाद वृत्ती म्हणजे काय, न डगमगणं. भगवंतावर इतकी निष्ठा आहे की कितीही संकट येऊ दे घाबरायचं कारण नाही. ही जी ही आहे प्रल्हाद वृत्ती आहे, ती वृत्ती म्हणजे भगवंताची विभूती. उदाहरण दाखल आपल्याला प्रल्हाद सांगितलेलं आहे. भगवंत अशा वेळेला या भगवत भक्ताला साथ द्यायला राहत नाहीच, अशी एक खात्री या विभूतीच्या निमित्तानं आपल्याला द्यावी, अशा हेतून भगवंताने प्रल्हाद शास्त्री दैत्यपुत्र म्हणजे आपण पूर्वजीवनामध्ये काहीही चुका केलेल्या असू देत, पण जर आपण निष्ठेने भगवंताचं नाम घेतलं तर भगवंत आपल्या सगळ्या अडचणीला धावून येतो. फक्त प्रल्हादासाठी निष्ठा असायला हवी असं सांगण्याचा. दुसरी विभूती आहे कालकलयताभम, कालगणना ज्याला म्हणतो. त्या कालगणना करणाऱ्यांच्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्यामध्ये काळ नावाची गोष्ट आहे, समय ज्याला म्हणतात.
आपण महाभारत बघत होतो दूरदर्शनवरती, ते सुरुवात करताना त्या समय आपल्याला कथा सांगतोय अशा प्रकारचं होतं, त्याचं आपल्याला आठवण येईल. तर आपण काळ मोजतो म्हणजे काय, व्यवहारामध्ये आपल्याला 2 प्रकारे, जसं भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असं आपण म्हणतो. सकाळ, दुपार, सायंकाळ असा उल्लेख आपण करतो, किंवा अगदी सेकंड, मिनिट, तास किंवा दिवस, आठवडे, महिना, वर्ष अशा प्रकारचे आपण काळ मोजण्याच्या अनंत गोष्टी आपण करतो. साधारणपणानं ज्योतिषशास्त्र किंवा खगोलशास्त्र या सगळ्या गोष्टी या अशा प्रकारच्या काळावरती अवलंबून असतात किंवा त्यांची गणितं सगळी असतात ती त्यावर आधारलेली असतात. आणखी जन्मवेळ, मृत्यूवेळ अशी पण वेळ, पण या सगळ्याला कालावधी म्हणजे घड्याळ किंवा या अशा पद्धतीनेच आपण त्याचा विचार करतो. किंवा आकड्यांचे काही 1, 2, 3, 4 असे जे की आपल्याला अब्ज आणि खर्व वगैरे वगैरे माहिती असते तेवढ्यापर्यंतचे आकडे असं आपण म्हणतो. दुसरी एक असं गोष्ट आहे की प्रत्येक वस्तू किंवा प्रत्येक व्यक्ती, कुठलीही गोष्ट निर्मितीपासून संपेपर्यंत एक कालावधी असतो. निर्मिती होते, काही काळ टिकतं आणि नाहीसं होतं, असं प्रत्येक वस्तूला असतं. म्हणजे प्रत्येक वस्तू तयार झाल्यापासून किंवा माणसाचा, पशु पक्षी प्राण्याचा विचार केला तर जन्माला आल्यापासून विनाशाकडे जाण्याची सुरुवातच होते ना, मृत्यूकडे जाण्याची सुरुवातच होते. याला पण आपण काळ असं म्हणतो. हे जे सगळं याला तत्व, काळ स्वरूप तत्व आहे. तो भगवंत म्हणतो मी आहे. आपण मराठीमध्ये कितीतरी काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणजे प्रसंग आलेला होता, घडणार होतं पण अजूनही वेळ आलेली नव्हती असं आपण म्हणतो. तर तो काळ नावाची जी गोष्ट आहे ती भगवंत म्हणतो माझी बुद्धी की ते असावं लागतं. सगळ्या भूतमात्र, प्राणीमात्र या सगळी जी काही सृष्टी आहे ही सृष्टीवर काळाची सत्ता चालते, काळावरच सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून आपण आणखी एक शब्द वापरतो का की आपल्याला एखादी गोष्ट हे असं का घडत आहे असं आपण म्हटलं की मग त्याला आपण काला येत असणे ना, काळाप्रमाणे या गोष्टी व्हायच्याच, काळाप्रमाणे बदल होतात, आपण याचं काही करू शकत नाही, अशा प्रकारचं उत्तर आपण देतो. तो जो काळ आहे त्या काळाबद्दल करायचं. आता थोडक्यात असं आहे की आपल्यापुरतं मगाशी जसं आपण म्हटलं की प्रल्हाद ही वृत्ती लक्षात घ्यायचं आणि ती भगवंताची विभूती, तसं काळ ही जर भगवंताची विभूती आहे तर आपण असं पाहायचं की आपल्या या दिवसभरात 24 तासातला किंवा आपल्या वर्षातला किंवा आपल्या जीवनातला या कालावधीतला किती काळ आपला ईश्वर चिंतनात जातोय ती भगवंताची विभूती आहे. आपला किती कालावधी ईश्वर चिंतनात जातोय तेवढंच आपण जेवढे म्हणून ईश्वर चिंतनात निमग्न होतो तो जो की समय आहे, तो जो की वेळ आहे, तो जो की काळ आहे ती भगवंत म्हणतो माझी होती. कबीराचा दुआ आहे जागत में सुमिरन करे सोयत में लवला आहे. म्हणजे जागृत आपल्याला कळत आहे तेव्हा तो भगवंताचं स्मरण करायचंच, झोपेतही करायचं. याचा अर्थ अखंड भगवंत चिंतन करायचं. आणि भगवत चिंतनाचा जो कालावधी आहे तो म्हणजे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. या अर्थाने काला कालयता महान असा विभूतीचा अर्थ आपण लावायचा. या श्लोकामधली तिसरी विभूती आहे मृगाणानाम मृगेंद्रोहम. पशूंचा विचार केला तर पशूंमध्ये मृगराज सिंह ही माझी विभूती आहे. पुन्हा असंच आपण त्यातलं तत्व जाणायला हवं. काळ हे तत्व आपण जाणलं. प्रल्हाद हे वृत्ती म्हणून आपण तत्व जाणलं आणि तशी वृत्ती किंवा तशा प्रकारचा आपल्या जीवनातला कालावधी चांगल्या कामासाठी घालवणं याला आपण विभूती म्हणायचं. तसं आता बलवान असणारा, तेजस्वी असणारा, असं प्रभावशाली असणारा ज्याला स्वयमेव मृगेंद्रता, त्यांनी स्वतःच डिक्लेअर करून टाकलेलं आहे की मी इंद्र आहे, मृगेंद्र मी राजा आहे, या वनाचा मी राजा आहे, स्वयमेव मृगेंद्रता, दुसऱ्या कोणी मला राजा करण्याचीच आवश्यकता नाही आहे. अशा पद्धतीने जे सिंहाचं वैशिष्ट्य आपण सांगतो. या सिंहाचं काय आहे की तो वनाचा राजा आहे ठीकच आहे पण तो अत्यंत शांत आहे. म्हणजे भूक लागली तरच तो काय आपल्या भुकेची सोय करेल, पण भूक नसेल तर त्याचं खाद्य जरी समोरून गेलं किंवा एखादा पशु जरी जवळून गेला तरी तो त्याच्याकडे जराही बघत पण नाही, लक्षच देत नाही, असं त्या सिंहाचं वर्णन करतात. म्हणजे सिंह असा वखवकलेला, भोकलेला आणि झडप घालेल अशा प्रकारचं नाही. तो स्वयमेव मृगेंद्रता, तो स्वतःच्या पराक्रमाने स्वतःचं मोठेपण त्यांनी सिद्ध करून टाकलेलं. खरं तर पशु आहे. पशु म्हटलं की पाशबद्ध
पाशबद्ध म्हणजे त्याला स्वातंत्र्य नाही, भोगयोनी आहे त्याची, असं सगळं खरं म्हणजे सिंह असल्यानंतर वर्णन आहे. एका अर्थाने भोगयोनी आहे म्हणजे त्याची बद्धावस्था आहे. पण जेव्हा भगवंत सिंह ही माझी विभूती सांगतोय, मृगाणां मृगेंद्रोहम असं म्हणतोय की या सगळ्या पशूंमध्ये हा जो सिंह आहे तो मी अशी विभूती सांगतोय, याचा अर्थ असा आहे की या शब्दाचा आणखीन काहीतरी अर्थ असणार. तर सिंहाचा अर्थ असा आहे की सर्वोत्कृष्ट, सगळ्यांमध्ये उत्तम, जीवनाच्या सर्वोत्कृष्ट अवस्था ज्याला म्हणतो त्या अवस्थेमध्ये आपण जी काही इच्छा करतो, खरं तर माणसाच्या जन्मामध्ये भगवंत प्राप्ती होणं, मोक्षाची इच्छा असतो, मोक्षत्व असणं, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मग अशी जेव्हा इच्छा होते तेव्हा स्वाभाविकच बद्ध पण नाहीसं होतं. या अर्थाने आपल्याला त्या परमेश्वराचं रूप बघायचं आहे, म्हणजे तो मृगेंद्र किंवा सिंह आहे. आपण ज्याला वनातला सिंह म्हणतो एवढाच त्याचा अर्थ पुरेसा नाही. आता सध्या तर आपण असा विचार करूया की आपण मेक इन इंडिया असं म्हटलं की आपल्याला एक छानपैकी सिंह दिसतो आणि अशी त्याची डौलदार चाल दिसते. आणि त्याचा अर्थ काय, तर ते आपल्या देशाचं तो प्रतिनिधित्व करतोय की आमच्या देशामध्ये आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आमच्या देशात आम्ही तयार करू. इतकंच नव्हे तर तुम्हाला लागल्या तर तुम्हाला आपण आम्ही देऊ. आणि आपण ते सिद्ध करून दाखवलेलं आहे की सगळ्या विश्वामध्ये आपण आपल्या देशात तयार झालेली अगदी योग्य पद्धतीची औषध योजना आपण करोना काळामध्ये सगळ्या जगामधल्या अनेक देशांना दिली. मोबदला मिळावा या हेतूने नाही दिली. हे जे की आहे स्वयमेव मृगेंद्रता, आम्हीच आमचं डिक्लेरेशन केलं की आम्ही हे तयार करतो, कोणावर आम्ही अवलंबून नाही राहिलो. अशा अर्थाने ही विभूती आहे असं आपण पाहायचं आहे. मेक इन इंडियाच्या म्हणजे खरंच तो डोळ्यासमोर येतो. आणि भगवंत म्हणतो ती माझी विभूती आहे. काय आहे तर मी स्वतः बलवान आहे आणि मी दुसऱ्याला मदत पण करणार आहे. ही जी काही वृत्ती आहे ती वृत्ती म्हणजे माझी विभूती आहे असं भगवंताला सांगायचं आहे. या श्लोकामध्ये चौथी विभूती आहे वैनते यश्च पक्षिणा. पक्षांमध्ये गरुड मी आहे, गरुड झेप असं आपण म्हणतो. सिंह काय, गरुड काय, हे असे हा आता तो वनातला राजा झाला, पशूंचा राजा झाला, हा पक्ष्यांचा राजा आहे. एकीकडे पक्ष्यांचा राजा म्हणून त्याचा आपण सन्मान करूच, पण तो विष्णूचं वाहन आहे या अर्थाने तो गरुड आहे. विष्णूच्या मंदिरामध्ये आपण गरुड आपल्याला दिसतो, जसं आपण शंकराच्या समोर नंदी असं विष्णू मंदिरामध्ये गरुड, विष्णूच्या पुढे गरुड असतो. या गरुडाचा आपल्याला माहिती मिळाली, कळतं आपल्याला की कश्यप आणि विनता यांचा पुत्र आहे गरुड. आणि त्याला असं लांबपर्यंतचं दिसतं. त्या गरुडाचं वर्णन असं करतात की त्याला 4 पंख आहेत. इतकंच नाही तर तो जेव्हा उड्डाण करतो तेव्हा ते जे उघडलेले पंख असतात त्या उघडलेल्या पंखामधून सामवेदाचे मंत्र ध्वनित होतात. तर आपण त्या गरुडाला पाहिलं नाही आहे, त्यामुळे हे सगळं वर्णन वाचलं की आपल्याला आश्चर्य वाटतं. हा जो गरुड आहे, दुसरं असं की तो अशी झेप घेतो आहे आणि एका अर्थाने त्याचं वर्णन करतात की तो अरुणाचा धाकटा भाऊ म्हणजे सूर्याचा धाकटा भाऊ तो उड्डाण करतो आहे, आकाशामध्येच राहतो आहे आणि त्यामुळे त्याचं वर्णन काय. भागवत पुराणामध्ये गरुडाला परमेश्वराचं वाहन म्हटलंय. आता वाहन परमेश्वराचं म्हटलंय म्हणजे काय तर वेद हे परमेश्वराचं वाहन आहे. गरुडाला पण वाहन म्हटलंय आणि वेदांमुळे आपल्यापर्यंत हे ज्ञान आलंय, असंच पुढे ते चालून राहणार आहे. त्यामुळे वेद हे वाहन आहे, गरुड हे वाहन आहे. याचा अर्थच असा आहे की परमेश्वर प्राप्तीचं साधन म्हणजे हे गरुड आहे. म्हणून गरुडाला परमेश्वर प्राप्तीचं साधन किंवा परमेश्वर रूप असं दिलेलं आहे. ती त्याची विभूती आहे की आपल्याला गरुडाचं स्मरण केलं की असं लक्षात येईल की अरे गरुड म्हणजे काय तर विष्णूचं वाहन. आपल्या सगळ्या ज्ञानाचं वाहन काय तर वेदांचा अभ्यास करणं, ती माझी विभूती आहे. त्यामुळे पक्ष्यांमध्ये गरुड पण त्या गरुडाचं मोठेपण काय येते आपल्याला लक्षात येईल. असं भगवंताची विभूती. पण पक्ष्यांच्या राजा गरुडाला सुद्धा भगवंताने असं उंचवून दिलेलं आहे. 31व्या श्लोकामध्ये आणखीन 4 विभूती आपण पाहिजे. पवन पवतामस्मी रामशस्त्रतामहम झषाणाम मकरशास्मी स्तोत्रसामस्मी जान्हवी. आता या मगाच्या प्रल्हादासारखंच होणार आहे.
आपल्याला गंगा म्हणजे भागीरथी, भगीरथ प्रयत्न हेही चांगलं माहिती आहे. रामशस्त्र भृतांबरम, शस्त्रधारी राम ही भगवंताची विभूती आहे, त्याचा पण आपल्याला विचार करायचा आहे. आणि 2 जे आहे पंचमहाभूतामधला वायू, पृथ्वी आप तेज वायू, आकाशमधला वायू, ह्या वायू भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. आणि जे जलचर प्राणी आहेत आणि जे जलचर प्राणी भूमीवर पण जमिनीवर पण राहतात आणि पाण्यावर पण राहतात, अशामध्ये जी मगर आहे त्या मगरीचं जे वैशिष्ट्य आहे ते लक्षात घेऊन भगवंत म्हणतो की ते पण माझी विभूती आहे. आपल्या लक्षात येईल की चराचरातली सगळ्या गोष्टी म्हणजे भगवंतच आहे आणि तरी देखील भगवंत आपल्याला मी कुठे आहे म्हणून ते सांगतो आहे. तर हे सगळ्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी सांगण्याचा उद्देश असा आहे की सगळीकडे मी आहे, त्या अगदी मगरीत पण मीच आहे की जे पृथ्वीवर जमिनीवर पण राहते आहे आणि ती समुद्रात पण राहते आहे. सगळीकडे ही पंचमहाभूत आहेत. पंचमहाभूताखेरीज एकही गोष्ट नाही आहे, पण तरीही वायू मी आहे असं भगवंत सांगतोय. हे जे काही त्याचं महत्त्व आपल्याला पटावं आणि मग अशी सुरुवातीला म्हटलं तसं त्याची ती वृत्ती, त्याचा जो गुण आहे तो गुण आपल्यामध्ये यावा म्हणजे आपली परमेश्वराची ओळख होईल, हा त्याचा खरा अर्थ. आता वायू कोण? आपण वायुपुत्र हनुमानाचा रोज उल्लेख करतो, तर तो वायुपुत्र म्हणजे हनुमानाचे वडील म्हणजे वायू असा त्याचा अर्थ. पवनपुत्र हनुमान किंवा वायुपुत्र हनुमान म्हणतो. तर हा जो वायू आहे या वायूच्या बद्दल असं म्हटलं जातं, एकेची उड्डाणे 7ही सागरा प्रदक्षिणा करीजो. 7ही समुद्रांना प्रदक्षिणा एका दमात करणारा, एकाच उड्डाणात करणारा असं या वायूचं वर्णन करतात. एकाच उड्डाणामध्ये तो 7ही समुद्र पार करून जातो, इतका वेगवान आहे, गतिशील आहे. आता हा जो वायू आहे भगवंत म्हणतो माझी विभूती आहे. हा वायू काय करतो? तर वातावरणाची शुद्धी करतो. हे तर आपल्याला आपण रोज अनुभव घेतो. शहरात राहणाऱ्या आपल्याला या वायूची किती नितांत गरज आहे आपल्याला कळते. जरा बाहेरून आलो की पंखा लावल्यावर आपल्याला वायू लगेच लक्षात येतो, याची आवश्यकता असते. सूर्यप्रकाश आणि वायू या दोन्ही गोष्टी आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. सगळं काही स्वच्छ करण्याची नैसर्गिक ताकद या 2 गोष्टींमध्ये आहे, सूर्यामध्ये आणि वायूमध्ये हे आहे. म्हणजे जसं सूर्याचा विचार केला तर आपल्याला लगेचच कळतं की सूर्याशिवाय हे सगळं सृष्टीचक्रच चालणार नाही. तसंच हे वायूचं आहे. सूर्याच्या बाबतीत तर आता डी व्हिटॅमिनमुळे आपल्याला जास्तच त्याचं लक्षात आलं की ते आपल्याला अंगावर ते किरण पडले पाहिजे. पूर्वीच्या काळी, फार पूर्वी नाही 50 वर्षापूर्वी, आपल्याकडे सगळ्या गोष्टी उन्हामध्ये वाळवून ठेवायची पद्धत होती. म्हणजे 8 उन्हं दिली पाहिजे, आठवडाभर ते उन्हं दिली पाहिजे आणि ती कडधान्य गहू असं सगळं आपल्याला गोष्टीचं सामान घालायला लागायचं. ते काय असायचं तर उन्हं द्यायचे. जाऊ देतो की आज आपला विषय नाही, पण सूर्य किती महत्त्वाचा आहे, सोलर सिस्टीम किती, सोलर शक्ती किती महत्त्वाची आपल्याला माहिती आहे. त्याच जोडीला भगवंतांनी आपल्याला आज पंचमहाभूतातला वायू म्हणजे मी असं सांगितलं. हा वायू वातावरण तर स्वच्छ पवित्र करतोच, इतकंच नाही आपला अंतःकरण पण पवित्र करतो. योगशास्त्राचा अभ्यास करणाऱ्याला माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल की समजा एखादा वाईट विचार आपल्या मनामध्ये आला तर जरा दीर्घ श्वसन करावं, 1-2-5 वेळा भरपूर श्वास भरून घ्यावा, उच्छ्वासाने सोडावा, श्वासाकडे लक्ष ठेवावं. असं 2-4 वेळा आपण जर केलं तर अंतःकरणामध्ये आपल्या काही कटू विचार, वाईट विचार, गैरविचार आले असतील तर आपलं अंतःकरण पुन्हा एकदा शुद्ध स्वच्छ होऊन जातं, ते वाईट विचार निघून जातात असं करतात. नुसतं दीर्घ श्वसनाने सुद्धा आपलं आत बाहेर सगळं असं पवित्र होऊन जातं. याचं कारण असं आहे की तो वायू जो आहे तो वायू वाहक आहे, वाहून नेणार आहे. वाईट विचार सुद्धा तो दूर नेणारच आहे. बाकी तर वातावरणामध्ये वायू तर हे करतोच. चांगला सुगंध पण वायूमुळेच आपल्यापर्यंत येतो. कोणी एक जण पटकन सोनचाफ्याचं फूल घालून आली असते किंवा मोगऱ्याचा गजरा घालून आली असते तर लगेच वातावरणामध्ये त्याचं सुगंधाने पवित्रता येते, छान सुगंधित वातावरण होऊन जातं. दुर्गंधीचा पण आपण हे करू शकतो. जरा कुठे रस्त्यावरून कचऱ्याची गाडी गेली किंवा कचऱ्याच्या गाडी जवळून आपल्याला जावं लागलं तर वायूमुळे त्याचाही अनुभव आपल्याला घ्यावा लागतो. परंतु आपण चांगल्या गोष्टीचा विचार करणार आहोत. वायू शुद्ध पवित्र असं वातावरण निर्माण करते. हनुमान वायुपुत्र आहे, भीम पण वायूचा अवतार आहे. आता पुन्हा ती वृत्ती लक्षात घ्यायची. म्हणजे वायू सगळं वातावरण पवित्र करतो. आपल्या अस्तित्वाने सर्व वातावरण असं पवित्र झालं पाहिजे.
अरे बापरे कुठून आला असं आपल्याबद्दल होता कामा नये, कुठून भेटला असं आपल्याबद्दल होता कामा नये. ही जी काही भगवंत कुठे आहे तर असं हवं असं वाटणारी जी मंडळी, वारा आपल्याला हवा असतो कारण वारा सगळं वातावरण चांगलं करतो, त्याचं आपलं असलं पाहिजे. भगवंत वायू ही विभूती म्हणतात, तो वायूचा जो गुण आहे तो गुण आपल्यामध्ये आला पाहिजे, याचा अर्थ आपल्याला भगवंताची कृपा दृष्टी लागते असं होईल. आता वायू दाखवता येत नाही, वायूचं रूप नाही आहे, दाखवता येत नाही वायू. पाणी दाखवता येतं, आकाश तत्वावरून जरी दाखवता आलं नाही तरी आकाश आपल्याला दिसतं, तसं आपल्याला वायू दाखवता येत नाही. पण दाखवता जरी आला नाही तरी त्याचा स्पर्श आपल्याला जाणवतो. आपली घ्राणेंद्रियाने त्याचा आपल्याला सुगंध का होईना जाणवतो, त्याचा स्पर्श जाणवतो, त्याचा गंध जाणवतो. आपल्या जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण जो श्वास घेतोय त्यामुळे त्याचं अस्तित्व पण आपल्याला कळतंय. निदान कळायला लागल्यावर तरी कळतंय की आपल्याजवळ रोज जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 21,600 वेळा आपण श्वास घेतोय आणि सोडतोय. या वायूवर या सगळ्या सृष्टीचं, स्वतःचं, पिंडाचं, ब्रह्मांडाचं सगळं जे काही संतुलन अवलंबून आहे त्या वायूला भगवंताने आपली विभूती म्हटलंय. पुन्हा लक्षात घ्यायचं, वायूचं जे काही चांगलं म्हणजे गुण आहेत ते गुण भगवंताला प्रिय आहे आणि म्हणून ते गुण आपण लक्षात घेतले तर भगवंताला आपण पण प्रिय होऊ. या अर्थाने वायू जसं वातावरण पवित्र करतो तसं आपण आपल्या गुणांनी, आपल्या वागणुकीने, आपल्या बोलण्याने सगळं असंबद्ध पवित्र करून टाकायचा. भगवंताची साथ आपल्याला मिळते असं त्याचा अर्थ. दुसरी विभूती आहे शस्त्र धारण करण्यामध्ये श्रीराम. ही भगवंत म्हणतो माझी विभूती. आता रामचरित्र तर आपल्याला सगळ्यांना चांगलं माहिती आहे त्यामुळे त्याच्यातल्या काही गोष्टी फार सांगायला हव्या, कशातला भाग नाही. फक्त शस्त्रधारी राम माझी विभूती आहे, या शस्त्रधारीला आपण महत्त्व द्यायला हवं. श्रीराम ही आपली विभूती एवढंच म्हटलं नाहीये त्यांनी, शस्त्रधारी राम माझी विभूती असं म्हटलं. तर त्रेतायुगातला हा जो राम आहे यांनी काय काय केलं तर असुरी प्रवृत्ती जी काही उन्मत्त झालेली होती, सज्जनांना जो काही त्रास दिला जात होता किंवा सामाजिक सगळं सौख्य शांती नष्ट झालेली होती, उद्ध्वस्त झालेली होती, ती सगळी रामानी पुन्हा सगळं म्हणजे काय ते देवबंदीवाल्यात होते त्यांना सोडून आणणं, रावणाची जी सत्ता होती त्या रावणाला ठार मारणं, त्याच्या शक्तीमुळे त्याचं जे काही वागणं चाललेलं होतं आणि सगळ्याला त्यांनी वेठीला धरलेलं होतं, सगळीच प्रजा त्रस्त करून टाकलेली होती. ज्याला खरोखर म्हणतो ना की ऋषीमुनींचा, भगवत भक्तांचा, सज्जन मंडळींचा छळ चाललेला होता. त्यामुळे प्रभू रामचंद्राचा अवतार त्यासाठी झाला आणि त्यांनी हे सगळं रावणाला ठार मारलं. पुन्हा सगळ्या सज्जन मंडळींना म्हणजे देवांची तर सुटका केलीच रावणाच्या कैदेतून आणि धर्माने चांगल्या सज्जनांना मदत होईल, अशा ऋषीमुनींच्या सगळ्या साधनेला मदत होईल, अशा प्रकारचा एक आदर्श पती, आदर्श राजा, आदर्श बंधू, सगळ्या आदर्शाच्या ज्या गोष्टी आहेत त्या रामाच्या बाबतीत आहेत. अगदी आदर्श शिष्य सुद्धा राम आहेत, असं शासन करते पण आदर्श आहे असं रामाचं सगळं गुणगौरव आपल्याला परिचयाचं आहे. त्यामुळे राम भगवंताची विभूती. मनात असं येतं की श्रीकृष्ण आणि श्रीराम दोघंही जण अवतार धारण केलेले आहेत, पण भगवंतानी श्रीकृष्ण माझी विभूती आहे असं नाही सांगितलं, तर राम ही माझी विभूती असं सांगितलं. हे जे रामाचं चरित्र आहे ते अत्यंत उदात्त आहे, अत्यंत विलक्षण असणारं रामाचं हे चरित्र आहे. त्याच्यामध्ये शोधून पण दोष सापडणार नाही आणि त्या भगवंतानी सुद्धा राम ही माझी विभूती असं म्हटलं. एक दोन गोष्टींचा नेहमी उल्लेख होतो, एक तर सीता त्याग आणि वालीवध. हे जे दोन रामचरित्रातले प्रसंग आहेत याच्यावरती फार चर्चा केली जाते आणि लोक त्याच्यावर फार आक्षेप पण घेतात. आपण आपला म्हणजे त्याचाही उल्लेख आपण करायचा आणि शस्त्रधारी राम ह्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. त्याच्यासाठी असं की सीतेवर अन्याय झाला हा कारण म्हणजे लोकांचं हे असतं, रामाने चूक केली अशी दाखवायची असते, पण सीता असं कधीच म्हणत नाही आपल्यावर अन्याय झालाय असं ती कधीच म्हणते. किंबहुना रामाबद्दल सीतेनी कधीच कुठल्याच प्रकारचा एकही वावगा शब्द सुद्धा व्यक्त केलेला नाहीये. असं बंद अगदी मूळ रामायण पाहिलं आपण तरी आपल्या लक्षात येईल किंवा रामायणावरती वाल्मिकी रामायण बेस धरून अनंत रामायणाची पुस्तकं त्याच्यानंतर झालेली आहेत, पण कुठेच आपल्याला असं दिसणार नाही की सीतेने रामाविषयी काही वावगा शब्द चुकून सुद्धा दोष सापडत नाहीये असं होतं.
त्यामुळे सीता पूर्ण निर्दोष आहे, तिचा काहीही अपराध नाही आहे, तरी देखील तिचा रामचंद्राने त्याग केलेला आहे. हे आपण वाचल्यानंतर लोक जो आक्षेप घेतात, सावरकरांची 3 वाक्य आहेत. आपली सगळे ती 3 वाक्य वाचली की आपल्याला सगळा उलगडा होतो. सावरकर असं म्हणतात की वडिलांच्या शब्दाखातर, म्हणजे वडिलांनी जे काही वचन दिलेलं होतं त्यासाठी राज्याचा मोह सोडून श्रीराम जेव्हा वनात जायला निघाले, तेव्हा सावरकर म्हणाले की मला राम श्रेष्ठ वाटले, की आता राज्याभिषेक होणार आहे, परंतु वडिलांनी दिलेला शब्द आहे आणि म्हणून ते वनामध्ये गेले. हा जो प्रसंग आहे त्याच्यामुळे राम श्रेष्ठ आहे. दुसरं म्हणाले, जेव्हा सीतेच्या अपहरणाचा सूड घ्यायचा ठरला आणि त्यांनी रावणाचा वध केला, सीतेचं अपहरण झालं तर म्हणून रावणाचा वध केला, त्यावेळेला म्हणे ते रामचरित्रातला तो प्रसंग वाचला की राम श्रेष्ठ तर आहे असं सावरकर म्हणत मला वाटलं. आणि जेव्हा प्रजेच्या संतोषासाठी कोणीतरी काहीतरी चर्चा करत आहे आणि त्याच्यासाठी आपल्या प्रिय पत्नीचा त्याग करायची जेव्हा रामावर वेळ आली, तेव्हा सावरकर म्हणतात की मला ते राम श्रेष्ठतम वाटले. सावरकरांसारख्या जेव्हा हे असं होत असतं तेव्हा आपल्याला रामचरित्रातल्या या सगळ्या ज्या सीता त्यागासारख्या किंवा वालीवधासारख्या गोष्टी ज्या आक्षेपार्ह वाटतात असं लोक म्हणतात, त्याच्याबद्दलच आपलं होतं. अगदी वालीवधाच्या बाबतीत सुद्धा विचार केला, लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे खरं तर वालीची प्रवृत्ती काय होती, किंवा वालीने सुग्रीवाचं राज्य कसं घेतलं होतं, किंवा सुग्रीवाच्या पत्नीला कसं आपली पत्नी म्हणून नेलं होतं. दुसरं असं की वालीजवळ एक अशी माळ होती गळ्यामध्ये, की कोणीही समोर आला आणि त्यांनी ती माळ घातलेली असली तर तो समोरचा माणूस त्याला पराभूत करू शकत नाही, अशी ती माळ त्याला मिळालेली होती. आणि म्हणून सुद्धा श्रीरामाने मागून येऊन त्याला मारलं, याच्यावर जी टीका होते त्याच्यावरचं हे कारण सांगतात. खरं तर रामचंद्राने वालीला विचारलं होतं की तू भावाची पत्नी पळवली, तेव्हा वाली असं म्हणाला की आम्ही पशु आहोत आणि पशूंमध्ये हे असं आम्हाला नाती नसतात, असं उत्तर वालीने दिलं होतं. त्यावरती रामाने त्याला सडेतोड उत्तर दिलं होतं. राम म्हणाले की पशूंची शिकार करणारे आम्ही क्षत्रिय आहोत, त्यामुळे शिकार आणूनच करायची असते पशूंची, असं उत्तर दिलं होतं. याचा अर्थ आपल्याला कळेल की हे जे काही अशा प्रकारचे रामचरित्रामधल्या प्रसंगांवरती काही शंका घेणारी मंडळी असतात, त्यांचा विचार आपल्याला करायचं कारण नाही. कितीतरी मंडळींनी किंवा सगळ्याच मंडळींनी रामचरित्रातल्या रामाचं गुणगौरव करणाऱ्या अनंत गोष्टी सांगितल्या. आपला विषय आज आहे तो भगवंत विभूती काय सांगतोय तर शस्त्रधारी राम, आणि त्याला भगवंत महत्त्व देत आहे. कोदंडधारी राम, रामाच्या चरित्राचा विचार केला तर रामांना किती म्हणजे वडिलांच्या शब्दासाठी अयोध्येचा त्याग करावा लागला. इतकं कशाला, त्याच्यानंतर म्हणजे अयोध्येचा त्याग सुरुवातीलाच करावा लागला, बरोबर आहे. मातापित्यांचा पण त्याग करावा लागला, नंतर परमप्रिय असणाऱ्या पत्नीचा सीतेचा त्याग करावा लागला, लक्ष्मणाचा पण त्याग करावा लागला. पण रामाने कोदंडाचा त्याग कधी केला नाही. शस्त्र मात्र त्याच्या खांद्याला आहेच आहे. रामाने कधीच आपलं शस्त्र खाली ठेवलेलं नाही, म्हणून तो शस्त्रधारी राम भगवंत विभूती म्हणून सांगतोय, ते या अर्थाने आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे. हे जे कोदंड आहे रामाचं, हे एक महत्वाचं तत्वज्ञान आहे. मग अशी जसं मी आपल्याला प्रल्हाद वृत्ती म्हटलं ना, तसं शस्त्र रामाच्या म्हणजे सज्जनाच्या हातात शस्त्र असणं ही भगवंताला आपल्याला गोष्ट सांगायची आहे. नुसता सज्जनपणा पुरत नाही, आपल्याजवळ शक्ती पण असावी लागते. आणि म्हणून रामानी शक्तीची उपासना, रामाजवळ शस्त्र आहे तर सज्जनांनी शक्तीची पण उपासना केली पाहिजे, हे या विभूतीच्या निमित्तानं भगवंताला आपल्याला सांगायचं आहे. केवळ सज्जनतेनं सगळे प्रश्न सुटत नाही. सज्जन माणूस शक्तिसंपन्न असावा लागतो. आज आपल्या लक्षात येईल की नुसतं आता शक्ती विविध प्रकारची असते. शक्ती देहाची असते, शक्ती बुद्धीची असते, शक्ती वाणीची असते, शक्ती अर्थाची पैशाची असते, पण कुठली ना कुठली तरी शक्ती सज्जनाजवळ असायलाच पाहिजे. आणि कोदंडधारी राम माझी विभूती हे सांगताना भगवंताला हेच सांगायचं आहे की सज्जनाजवळ शक्ती असली पाहिजे. समर्थ सांगतात, शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे, शक्ती युक्ती जय ठाई, तेथे श्रीमंत धावते. शक्ती आणि युक्ती दोन्ही पाहिजे आहे. आणि त्यामुळे राम सज्जन आहे
रामाचे अनंत गुण आहेत, रामाचं चरित्र अलौकिक आहे, पण रामाच्या हातात शस्त्र आहे हे भगवंतांनी आपल्याला आवर्जून सांगितलं आहे. ती माझी विभूती आहे. सज्जनांच्या हातात शस्त्र, भगवंत शस्त्रधारी राम, ही अशी माझी विभूती सांगतोय हे लक्षात. गीता हा एक म्हणजे असं आहे की गीता म्हणजे एका महावीराने दुसऱ्या महावीराला सांगितलेलं शास्त्र आहे. गीता म्हणजे काय आपला उपदेश साधा केला आहे आणि त्याला युद्धाला प्रवृत्त केलं एवढंच आहे. महावीर आहे तो सुद्धा. त्यामुळे एका महावीराने दुसऱ्या महावीराला सांगितलेलं शास्त्र म्हणजे गीता आहे. आणि म्हणून कोदंडधारी राम हे जे शस्त्र त्याच्या हातात, ती माझी विभूती आहे. सज्जनांच्या हातामध्ये त्यांची शक्ती असणारं काहीतरी शस्त्र असलं पाहिजे असा त्याचा अर्थ. प्रत्येकानं आपल्या कर्तव्याचं पालन करावं. आणि खरं तर असं आहे की क्षत्रियांचं राज्य सांभाळणं हे त्या कर्तव्याचं पालन आपल्याला करायला पाहिजे. ती एक तपश्चर्या आहे क्षत्रियाचं हे करणं. त्यामुळे युद्ध करणं हे क्षत्रियाचं तप आहे. आता आपण पण हे लक्षात घेतलं पाहिजे की हा विभूतीचा अर्थ लावायचा. आपलं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य नीटपणाने करणं ही तपश्चर्या आहे. आणि रामाच्या हातात शस्त्र आहे ही माझी विभूती आहे. म्हणजे रामाजी जसं आपलं कर्तव्य केलं तसं कर्तव्य प्रत्येकाने करावं ही त्याची विभूती आहे. पुढली विभूती आहे जलचरांमध्ये मी मगर आहे. गीतेचा श्लोकाचा विचार केला तर आपल्याला कळेल. पवन पवतामस्मी झालं रामस्य सुरतावरम झषाणाम मकरश्चास्मी. म्हणजे जमिनीवर जसं हत्तीची ताकद महत्वाची असते तसं पाण्यामध्ये मगरीची ताकद महत्वाची असते. आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की मगरीने हत्तीचा पाय धरला आणि तो पाय सोडवून घेणं, हत्ती एवढा ताकदवान पण हत्तीला काही जमत नाही. ती गजेंद्र मोक्षाची कथा आहे, त्या कथेमध्ये आपण पाहिलं आहे. आणि मग जेव्हा ती मगर पाय सोडत नाही आहे त्यावेळेला या गजेंद्राने म्हणजे हत्तीने पाण्यातलं कमळ काढलं आणि ते कमळ भगवंताला अर्पण केलं आहे. आणि मग भगवंत त्याला धावून आला आहे आणि त्याची सुटका करून घेतली वगैरे वगैरे. याच्यातून आपल्याला कळेल की ही जी मगर आहे तिच्या जो असणारी जी शक्ती आहे, पुन्हा तेच की त्या शक्तीसाठी ती विभूती आहे असं सांगितलं आहे. दशावतारामध्ये मत्स्य अवतार आहे. मत्स्य पुराणामध्ये कथा सांगतात आपल्याला, काही सगळ्या कथेमध्ये जायची आवश्यकता नाही. त्या कथेमध्ये आपल्याला माहिती आहे की एक मासा महान काया प्रचंड मोठा मासा आहे आणि म्हणजे त्याच्यापासून प्रलय जो होतोय त्या प्रलयामध्ये जगाला वाचवण्यासाठी त्या मत्स्य अवतारामध्ये त्याचा उपयोग, माशाचा उपयोग केला. आणि पहिला मानव ज्याला मनु म्हटलाय त्या मनुला मदत केली असं मगरीच्या म्हणजे त्या मत्स्यावतारामध्ये कथेत सांगतात. आता आपण त्याचा अर्थ कसा लावायचा तर याचा अर्थ आहे की ती जी कथा आहे त्या कथेवरून मासा जो आहे त्या माशाचा म्हणजे मनूचा मासा म्हणजे एक चांगला विचार आणि तो चांगला विचार मासा मोठा झाला. मासा मोठा झाला म्हणजे काय तर तो चांगला जो विचार आहे, सद्विचार आहे तो सगळीकडे पसरला. सात्विक विचारांचा प्रसार झाला, चांगल्या सज्जन विचारांचा प्रसार झाला आणि असा सज्जन विचारांचा प्रसार झाला. आणि मग म्हणजे मासा मोठा झाला म्हणजे केवळ मगर किंवा मासा अशा पद्धतीने विचार करायचा आहे. तर मनूचा जो समाज होता तो समाज सत्व स्वरूप करून टाकला, सत्वयुक्त करून टाकला अशासाठी म्हटलं आहे. आणि ती जी शक्ती आहे ती शक्ती जमिनीवर पण आणि पाण्यामध्ये पण. पाण्यामध्ये असेल का त्या हत्तीपेक्षा सुद्धा अधिक तिला शक्ती आहे. त्या शक्तीचा विचार भगवंतांनी केला आणि भगवंत म्हणतो की ती मगर जी आहे ती माझी विभूती आहे असं सांगितलं. आणि चौथी जी विभूती सांगितली ती स्त्रोतसामस्मी जान्हवी. जान्हवी म्हणजे गंगा आणि ही गंगा म्हणजे जे की भूतलावरती जे की स्त्रोत आहेत पाण्याचे त्या सगळ्या पाण्यामध्ये माझी विभूती काय तर मी गंगा ही माझी विभूती आहे असं सांगितलं. आता खरं तर म्हणजे त्या गोमुखला उगम पावलेली ती गंगा आणि गंगाच्या उपसागरापर्यंत मिळाली त्याच गंगेचा विचार केला आहे तर बरोबरच आहे, केलाच आहे. जन्मूच्या म्हणजे त्या जन्मू ऋषी जे होते त्यांच्या ती कानातून प्रगट झाली वगैरे म्हणून तिला जान्हवी म्हटलं, ज्याचा उल्लेख श्लोकामध्ये केला आहे. जान्हवी ही माझी विभूती असं सांगितलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी बरोबरच आहे.
पण खऱ्या अर्थाने विचार केला तर ज्ञानगंगेचा विचार करायचा आहे. आता केवळ ती कानातून गंगा बाहेर आली आहे किंवा हिमालयात उगम पावली आहे किंवा शंकराच्या जटेतून आली आहे आणि भगीरथाने प्रयत्न केला आहे आणि ती गंगा ज्योत सगळ्या जाऊन मिळाली आहे, या गंगेचा विचार करायचाच आहे. ती तर पवित्र आहेच. म्हणजे आपण रोजच आपल्याकडे गंगेचं स्मरण करण्याची पद्धत आहे. हरगंगे भागीरथी म्हणूनच आमल्या डोक्याला रांगोळीचा घ्यायचा असतो, घेत असतो आपल्या घरातल्या नळाचं पाणी तरीसुद्धा असं आहे. पण एकीकडे आपल्याला हा पण विचार करायचा आहे की भगवंताला ज्ञानगंगेचा पण विचार करायचा आहे. केवळ कानाने ऐकायचं नाही आहे किंवा नुसती प्रार्थना करायची नाही आहे, तर ती जे ज्ञान आपण घेतलेलं आहे ते आपल्याला पचवायचं पण आहे. आणि कानाला काय इतर पण गोष्टी ऐकायला मिळतील, त्याचं काय नेमकं घ्यायचं आहे, योग्य प्रकारे ते आपल्या अंतःकरणात गेलं पाहिजे, योग्य प्रकारे ते पचवता आलं पाहिजे, चांगलं आहे तेच आपण ग्रहण केलं पाहिजे, अशा सगळ्या गोष्टी या एकाच शब्दामध्ये येतील. पुराणातली जी कथा आहे ती कथा आपल्याला पुन्हा माहितीची कथा आहे, त्यामुळे त्यात खूप काही सविस्तर वर्णन करायला हवं असं नाही. तर भगीरथ जो आहे तो रथावर आरूढ झालेला आहे आणि चालला होता आणि त्याच्या मागे ही गंगा पण आहे. तेव्हा सगळे देव, ऋषी, मुनी आणि गंधर्व, यक्ष, दैत्य हे पण सगळे किन्नर, नाग, सगळ्या लोकातली मंडळी अगदी त्या भगीरथाच्या रथामागे गंगेसह चालले असं वर्णन केलेलं आहे. त्यावेळेला वाटेमध्ये एक असा अद्भुत पण पराक्रमी असणारा राजा, हा जन्नू राजा, हा म्हणे यज्ञ करत होता. मग त्यांनी काय केलं, ही जे सगळे चाललेली मंडळी भगीरथ रथात बसलाय आणि सगळी मंडळी गंगेसह चाललेली आहे, तर ती गंगाच येते, त्यामुळे आपल्या प्रवाहाने ती सगळं वाहून नेतच होती. आता हा जो काही जन्मू तिथे बसला आहे त्याचा यज्ञ करतोय, ती यज्ञभूमी सकट सगळं गंगेच्या बरोबर वाहत गेलं आणि मग या स्वाभाविकच या जन्मूला राग आला आणि मग यांनी काय केलं, ते गंगेचं पाणी सगळं प्राशन करून टाकलं. आता ही मोठी अद्भुतच गोष्ट झाली की आता काय करायचं. पण मग देवांनी, गंधर्वांनी युक्ती केली. त्यांनी असं केलं, हे जे काही घडलं होतं त्यांनी हा जन्नू ऋषींची, या महात्म्याची स्वाभाविक स्तुती केली आणि त्यांनी सांगितलं की तुमची कन्या आहे, ती ही जी गंगा आहे ही तुमची कन्या आहे. आणि इतका विश्वास त्यांच्या मने हे केला स्तुती करून असं. आणि मग त्यांनी त्या गंगेला प्राशंगिक त्या गंगेला पुन्हा प्रगट केलं आणि आपण तिचे पिता गंगेला प्रगट केलं, गंगा आपली मुलगी. अशा पद्धतीने तो सामर्थ्यशाली जन्मू राजा जो होता तो प्रसन्न झाला, अशी कथा. आणि मग त्याचं वर्णन करतात की आपल्या कानातून जन्मू राजाने गंगेला प्रगट केलं म्हणून ती जान्हवी असं त्याचं वर्णन केलेलं आहे. कोणी म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये मांडीचा उल्लेख आहे, मांडी फाडून गंगा प्रगट झाली जन्नूची, त्याचं वर्णन केलं. जन्नूने गिळली गंगा मग जंघा फाडून दिली. गोष्ट तीच की त्यांनी प्राशन केली, परंतु तिला त्या देवांनी वगैरे सगळ्यांनी स्तुती करून त्याला जेव्हा परत ती गंगा प्रगट करायला सांगितलं तर त्यांनी ती मांडीतून मांडी फोडून दिली असं वर्णन केलं, कोणी कानातून दिली असं वर्णन केलं. मुद्दा काय, तर जन्नूच्याकडून ती प्रगट झाली म्हणून ती जान्हवी असं म्हटलं. आता ही सगळी ना पुराणातली कथा आहे, पण आपण लहानपणी ऐकलेली आहे आणि त्यावेळेला आपल्याला असं अभिमान वाटेल अशी आणखी पण एक कथा आपण ऐकलेली आहे बिरबलाची आणि अकबराची. आणि त्याच्यामध्ये असं होतं की तो बादशाह अकबर बिरबलाला नेहमी काय सांगायचा. तसं एक दिवस तो म्हणाला बिरबलाला की अरे काय रे, सगळ्या नद्यांमध्ये खरी यमुना श्रेष्ठ आहे, तुम्ही हिंदू मंडळी काहीतरी चुकीचं करता आणि तुम्ही गंगा श्रेष्ठ मानता, पण खरं नाही, खरं यमुना श्रेष्ठ आहे असं अकबराने बिरबला सांगितलं. बिरबल मोठा हुशार आहे. बिरबल लगेच म्हणाला अगदी खावीन, नद्यांमध्ये यमुना श्रेष्ठ आहे, नद्यांमध्ये यमुना श्रेष्ठ आहे, अगदी तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे असं सांगितलं. त्यावरती बिरबल पुढे म्हणाला, म्हणजे बादशहाला स्वाभाविकच त्याला अगदी आनंदच झाला, खुश झाला की मी म्हणतो हे कधी नव्हे ते बिरबलाने ऐकलं. पण पुढे लगेच बिरबलाने आपल्या बोलण्याचं स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला अहो, गंगा ही आमची नदी नाहीच आहे, गंगा ही आमची माता आहे. म्हणजे नद्यांमध्ये यमुना श्रेष्ठ आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण गंगा आमची भारतीयांची, हिंदूंची माता आहे. गंगा माता, गंगा मैया असंच आम्ही म्हणतो. असं आम्ही लहानपणी अकबर बिरबलाच्या ज्या गोष्टी आहेत तेव्हा आपण त्या एकमेकीला सांगायचं, तर तेव्हा ती अशी अभिमान वाटायचं की गंगा ही त्या स्पर्धेमध्ये जे कोण श्रेष्ठ, कुठली मोठी नदी, याच्यामध्ये गंगा नाही, गंगा ही वेगळीच, गंगा मैया, गंगा माता ती आमची आई आहे. आता असं म्हटल्यावर
कुठलीच आई म्हणजे माता असं म्हटल्याबरोबर स्वाभाविकच ती सगळ्यात श्रेष्ठच असते, पवित्रच असते. त्यामुळे बिरबल बादशाहच्या अकबर बिरबलाच्या गोष्टींमधल्या जो गमतीचा भाग आहे तो सोडून दिला तरी गंगेचं महात्म्य भारत यांच्या मनामध्ये काय आहे ते आपल्याला छोट्या छोट्या प्रसंगातून पण कळतं. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या चरित्रामध्ये एक वाचायला मिळतं आपल्याला की ते जर्मनीत गेले तर त्यांनी जाताना गंगा जल नेलं होतं. इतकं गंगेच्या पाण्याचं मोल किंवा महत्त्व किंवा पावित्र्य त्यांना इतकं कळलं होतं, त्यांना माहीत होतं की हे पाणी जसंच्या तसं राहतं. कितीही महिने झालं म्हणजे बाकी पाण्यामध्ये जीवजंतू तयार होऊ शकते, परंतु गंगेचं पाणी इतकं मंगल पवित्र आहे की आता स्वाभाविक कसं भगवंताची विभूती आहे असंच म्हटलेलं आहे. सर्व आयुर्वेदचार्यांनी सुद्धा गंगेचं जल हे रोग निवारक आहे असं मान्य केलेलं आहे. असं या गंगेचं मोठेपण आहे. गंगा ही भगवंताची विभूती आहे. भगवंताच्या चरणातून निघाली म्हणून ती पवित्र आहे. भगीरथानं अत्यंत प्रयत्नानं तिचा ओघ आपल्या भारताकडे वळवला म्हणून पण आपण तिला त्रिपथगा म्हणतो, किंवा भागीरथी म्हणतो. भीष्मांची आई पण गंगा म्हणून त्याची पण आठवण गंगा म्हणतो. या सगळ्या अनंत नावं ह्या गंगेला आपण दिलेली आहेत. एका अर्थाने भारताची फार मोठी भाग्यविधाते, जसं हिमालय आपला महत्त्वाचा, गंगा नदी आपली महत्त्वाची असं आपल्याला कळतं. आज सगळी भोवतालची जी अनेक शहरं आहेत ती सगळी शहरं अत्यंत संपन्न सुपीक ही गंगेमुळे झालेली आहेत असं आपल्याला कळतं. सगळ्या अनेक तीर्थक्षेत्र पवित्र स्थानं या गंगेच्या काठावर आपल्याला बघायला मिळतं. खरं असं आहे की आपल्याला जे आपल्या जवळ चांगलं आहे त्या आपल्याजवळ असणाऱ्या चांगल्या गोष्टींचं चांगलेपण हे दुसऱ्यांनी सांगितलं की आम्हाला कळतं असं होतं. आणि त्यामुळे आम्ही गंगेच्याबद्दल असं म्हणजे कृतज्ञतेनं वागलो असं दिसेल. इतकी पवित्र गंगा, इतकं पवित्र जल तिचं, पण आम्ही मात्र ते स्वच्छ ठेवलं नव्हतं. आता पुन्हा नवा गंगापुत्र भीष्म, नवा गंगापुत्र भीष्म आपल्या मोठ्या सुदैवानं आपल्याला लाभलेला आहे. त्याला तो पुन्हा सगळी गंगा पवित्र करून टाकलेली आहे, शुद्ध स्वच्छ केलेली आहे. आणि सगळ्या भारतीय लोकांनी त्यांना सहाय्य करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपलं कर्तव्य पण आहे ते. गंगा मातेबद्दलचा आपल्या मनात असणारा जो आदर आहे तो आदर या पद्धतीनं व्यक्त करणं. आणि आता जी काही पवित्र गंगा, स्वच्छ गंगा झालेली आपण सगळ्यांनी आता ह्या गेल्या वर्षभरामध्ये त्याचा अनुभव पण घेतलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये हे गंगेला फार मोठं महत्त्व आहे. खरं तर भागीरथी म्हणजे भगीरथ हा आपला इंजिनियरच होता. त्यांनी हे असं एवढं मोठं पाणी हिमालयातलं इकडे वळवलं आणि थोडं काही किती कालावधी लागला तर 4 पिढ्या सगर, अंशुमान, दिलीप, भगीरथ या सगळ्या राजांनी काम केलेलं आहे. आणि या 4 पिढ्यांच्या कर्तबगारीनं हे सगळं काम झालेलं आहे. म्हणजे सगळ्या माणसांना आणि निसर्गांना सगळ्या गोष्टींना तोंड देत त्यांनी गंगा पृथ्वीवर आणली आहे. आपल्याला सगळ्यांना वृत्रासुर राक्षसांनी त्रास दिलेला माहिती आहे. अनेकदा तो प्रवाह अडवला गेला. म्हणजे राक्षस खूप त्रास देतच होते. सगळ्या कामामध्ये अडथळे आणणं हे तर त्यांचं कामच आहे. त्यामुळे असं इतका काळ का लागतो होतं, असे अडथळे मध्ये येतात, लोक त्रास देतात म्हणून असं होतं. इंद्राचं आणि वृत्रासुराचं युद्ध झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं आपला भारत जो कृषीप्रधान देश आपण म्हणतो तशी कृषीप्रधान आपली संस्कृती आणि हा त्यावेळेला जे काही दुष्काळ होता त्या दुष्काळावर मात करण्यासाठी ही सगळी जलसंपत्ती असं सगळं मिळालं. आणि त्यामुळे हा जो एका अर्थाने दुष्काळाशी असणारा जो संघर्ष होता तो संघर्ष भगीरथ प्रयत्नानं तो दूर झाला. आणि पुन्हा कृषीप्रधान आपला देश हा ज्या संपन्नतेनं आपल्या मगाशी म्हटलं तसं की आपल्या देशाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याच देशामध्ये होणं याच्यासाठी जो प्रयत्न आहे तो प्रयत्न इथे दिसतो. आणखीन एक आपल्याला यामध्ये उल्लेख वाचायला मिळतो. एक तर इंद्राचं आणि वृत्रासुराचं भलं मोठं युद्ध चालू होतं. इंद्रदेवांचा राजा आणि वृत्रासुर राक्षस. आपला देश कृषीप्रधान, त्यात दुष्काळ पडलेला आणि त्यामुळे हा 4 पिढ्या पाण्याचा संघर्ष चाललेला होता. त्यात भरीसभर म्हणून एक कपिल नावाची रानटी पण आक्रमक आदिवासी यांचाही फार मोठा विरोध त्यावेळी होता. त्या आदिवासींच्या नेत्रातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत असत आणि त्या अग्नीमुळे सगरपुत्र यांना मारलं जात असे, जाळलं जात असे. तरीही पुन्हा पुन्हा या
सगरापासून ते भगीरथापर्यंत सगळ्यांनी प्रयत्न केले आणि आपण परमेश्वराच्या चांगल्या कामाला परमेश्वराचे आशीर्वाद लागतात तसं आपण म्हणूया भगीरथ प्रयत्न असं आपण आत्तापर्यंत म्हणतच आलो की जो चांगले उत्तम प्रयत्न करतो, शिकस्त करतो प्रयत्नांचे, त्याला आपण भगीरथ प्रयत्न केला असं म्हणतो. लेखक रवींद्र भट यांची भगीरथ नावाची कादंबरी पण आहे आणि त्या गंगावतरणाची सारी कथा आपल्याला वाचायला मिळते. आपण भगवंताच्या विभूती पाहतोय. ज्या ज्या विभूती म्हणून विशेष गोष्टी आहेत त्या सगळ्या भगवंत म्हणतो मी त्यामध्ये आहे. खरं तर या सगळ्या भगवंतापासूनच झालेल्या आहे आणि भगवंत म्हणतो मी त्यात आहे. अर्जुनाने भगवंताला 2 प्रश्न विचारले. एक प्रश्न होता की मी आपणाला कसं जाणून घेऊ आणि दुसरा प्रश्न असा होता की कोणत्या भावानं मी आपलं चिंतन करू. तर विभूतीमध्ये भगवंताचं चिंतन करणं यालाही महत्त्व आहे. जसं विभूतीमध्ये भगवंत आहे जाणायचं तसं त्याचं चिंतन पण करायचं. लहानपणापासून आपल्यावर एक नकळत संस्कार झालेला आहे, म्हणजे आधीच्या पिढ्यांचं बघून झालेलं आहे की अंगावरती आंघोळीच्या वेळेला पाणी होताना गंगा भागीरथी किंवा गंगेचे गुणेचैव गोदावरी सरस्वती असं कळत नकळत आपल्या मनात येऊनही जातं. याला चिंतन करणं म्हणायचं. हे चिंतन करणं म्हणजेच भगवंताला जाणणं हे या विभूतींच्या विषयामध्ये महत्त्वाचं आहे. आता या दृश्य जगात जी काही विशेषता आपल्याला दिसते त्या त्या ठिकाणी तिचं वस्तुरूप न पाहता तिथे तिथे भगवंताचं रूप पाहणं आणि म्हणून आपण गंगा किनारी गेलो की नकळत हात जोडले जातातच किंवा गंगा मैया म्हणून तिला नमस्कार केला जातोच. हिमालय पर्वताला सुद्धा पर्वत चढायला जाताना ती माती कपाळाला लावणारी आपली मंडळी आहेतच, कारण ही सगळी देवता रूप आपण पाहतो आहोत. भगवंताला तत्वानं जाणून घ्यायचं आणि या सगळ्या गोष्टींमध्येही भगवंताला पाहायचं अशी दुहेरी गोष्ट या विभूतीपूजनातून भगवंत आपल्याला सांगतोय. आज आपण 8 विभूतींचा अभ्यास केला. पुढल्या श्लोकांमध्ये पुढल्या आणखीन विभूती पाहणार आहोत. आज इथेच थांबूया. धन्यवाद.